नमस्कार मंडळी. नारियल तेलाने चेहरा साफ करण्याचे सर्वोत्तम 10 मार्ग आजपासून तुम्हाला वापरायचं आहे. मग कमाल पहा. नारळाच्या तेलाने चेहरा कसा साफ करावा ते जाणून घ्या. 5 मार्ग ज्याने त्वचा पूर्णपणे स्वच्छ होईल. चेहरा साफ करण्यासाठी महागड्या क्लिन्झरऐवजी तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. नारळाचे तेल त्वचा देखील खोलवर स्वच्छ करण्यास मदत करते आणि त्याचबरोबर त्वचेचा उजळपणाही वाढवते. तर नारळाच्या तेलाने चेहरा कसा साफ करावा? नारळाचे तेल त्वचेसाठी खूप चांगले असते. अनेक लोक म्हणतात की आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये नारळाच्या तेलाचा समावेश करतात. कोणी नारळाच्या तेलाचा फेस पॅक म्हणून तर कोणी मालिश करण्यासाठी वापरतात. तर त्याशिवाय नारळाच्या तेलाचा वापर त्वचा नीट साफ करण्यासाठीही केला जाऊ शकतो. नारळाचे तेल एका चांगल्या प्रकारे एका क्लिन्झरसारखे काम करते आणि त्वचा खोलपर्यंत आपल्या स्वच्छ करते आणि ग्लो वाढवते. नारळाचे तेल डाग, धब्बे, वांग आणि पिंपल्स, पिगमेंटेशनसारख्या समस्याही दूर करते. नारळाचे तेल कोरड्या आणि निर्जीव त्वचेपासून सुटका मिळवून देते. हे त्वचा मऊ, कोमल आणि त्वचा चमकदार बनवते. म्हणून तुम्हाला हवे असल्यास मी तुम्हाला नारळाच्या तेलाने आपला चेहरा कसा साफ करू शकता किंवा कसं क्लिन्झिंग करू शकता याबद्दल आपण जाणून घेऊया. तर चला, चेहरा साफ करण्यासाठी नारळाचे तेल कसे वापरायचे आहे किंवा कसे लावायचे. नंबर 1. नारळाचे तेल ग्लिसरीन किंवा तुम्ही नारळाच्या तेलात ग्लिसरीन मिसळून चेहरा साफ करू शकता. यासाठी तुम्ही एका चमचा नारळाचे तेल घ्या आणि त्यात काही थेंब क्लिन्झिंगचे किंवा ग्लिसरीनचे मिसळा आणि नंतर चेहऱ्यावर लावा. 2 ते 3 मिनिटे चेहऱ्याची हळूहळू मालिश करा. ग्लिसरीन त्वचेला मऊ आणि कोमल बनवते. हे त्वचेला ओलावा प्रदान करते आणि आपल्या चेहऱ्याचा ग्लो वाढवते. ग्लिसरीन त्वचा खोलवर स्वच्छ करण्यासही मदत करते. तसेच त्यानंतर क्रमांक 2. नारळाचे तेल कसा आणि गुलाबजल. चेहरा साफ करण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलात गुलाबजल आणि पाणी मिळवा किंवा मिसळून लावू शकता. यासाठी तुम्ही 2 चमचे नारळाचे तेल घ्या आणि त्यात गुलाब पाणी मिसळा. या पेस्टने चेहऱ्याची 2 ते 3 मिनिटे हळूहळू मालिश करा. गुलाबाचं पाणी त्वचेला ओलावा प्रदान करते. नंबर 3. नारळाचे तेल आणि बेसन. चेहरा साफ करण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल आणि बेसनाचा वापर करू शकता. तुम्ही 2 चमचे बेसन घ्या आणि त्यात नारळाचा तेल मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 2 ते 3 मिनिटे हळूहळू स्क्रब करा. त्यामुळे त्वचेवर साचलेली सर्व घाण निघून जाते. बेसन मृत त्वचा पेशी किंवा डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासही मदत करते. बेसन डाग, धब्बे आणि वांगापासूनही सुटका मिळवून देते. तुम्ही याचा वापर आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता. नंबर 4. नारळाचे तेल आणि हळद. चेहरा साफ करण्यासाठी नारळाचे तेल आणि हळदीचा वापर करणे चांगले ठरू शकते. तुम्ही 1 चमचा नारळाचे तेल घ्या आणि त्यात चिमूटभर हळद मिसळा आणि पेस्ट चेहऱ्यावर लावा. 1 ते 2 मिनिटे चेहऱ्याची हळूहळू मालिश करा. हळदीमध्ये कर्क्युमिन गुणधर्म असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्वचा हळूहळू स्वच्छ करते. नारळाचे तेल आणि हळद लावल्याने त्वचेचा उजळपणा वाढतो. नंबर 5. नारळाचे तेल आणि मुलतानी माती. जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने चेहरा साफ करायचा असेल तर तुम्ही नारळाचे तेल आणि मुलतानी मातीच्या पेस्टचा वापर करू शकता. तुम्ही 2 चमचे मुलतानी माती घ्या आणि त्यात नारळाचे तेल मिसळा आणि बेसन बनवून चेहऱ्यावर लावा. 20 ते 30 मिनिटांनंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा किंवा जेवढ्या वेळात ती सुकल्यानंतर साध्या पाण्याने धुवा.
मुलतानी माती त्वचेला उजळपणा वाढवते. हे त्वचेशी संबंधित सर्व समस्यांपासून सुटका मिळवून देते. नंबर 6. नारळाच्या तेलात 1 चमचा कॉफी पावडर मिसळून पेस्ट तयार करा आणि ती डोळ्यांखाली लावल्याने डोळ्याखालील सुरकुत्या आणि काळेपणा दूर करतात किंवा करू शकतो. हे आठवड्यातून 2दा लावल्यास परिणाम लवकर दिसू शकतो. तसेच या हॅकचा वापर केल्याने डार्क सर्कल आणि रिंकल्स सहज दूर होतात. नंबर 7. उन्हाळ्यासोबतच हिवाळ्यातही ब्लॅकहेड्सची समस्या खूप पाहायला मिळतात. अशा वेळी ती घालवण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलात 2 चमचे साखर पावडर टाकून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावू शकता. खरं तर त्वचेवर साचलेले तेल स्किन पोर्सना ब्लॅक करते, ज्या कारणामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स होतात. हे नैसर्गिक पद्धतीने दूर करण्यासाठी तुम्ही नारळाच्या या हॅक्सचा वापर करू शकता. ते लावल्याने चेहरा मॉइश्चराईज होण्यासोबतच चमकदारही बनेल. नंबर 8. पिगमेंटेशन संपवण्यासाठी तुम्ही नारळाच्या तेलात बेकिंग सोडा मिसळून वापरू शकता. नंबर 9. नारळाच्या तेलात साखर किंवा कॉफी पावडर टाकून तुम्ही नैसर्गिक लिप स्क्रब बनवू शकता. हे ओठांना लावून ओलावा देते आणि ओठांचा रंग उजळण्याचे काम करते. जर तुम्हाला ओठांच्या काळेपणाची समस्या असेल तर तुम्ही याचा वापर आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता. नंबर 10. केसांच्या चांगल्या वाढीसाठी आणि केस गळणे थांबवण्यासाठी नारळाचे तेल सर्वात चांगले मानले जाते. मित्रांनो, जर तुम्ही चेहरा साफ करण्यासाठी नारळाच्या तेलाचा या पद्धतीने वापर करत असाल तर तुमचा चेहरा डाग आणि दूर करण्यास डाग धब्बे आणि चमकदार आणि ग्लोईंग राहण्यास लक्षात ठेवा. तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा तर याचा वापर करावाच लागेल. तसेच मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बस इतकेच तुम्हाला सांगायचे होते की तुमच्या चेहऱ्याबद्दलचे हे नवीन हॅक्स. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या अशाच नवीन हॅक्सचे व्हिडिओ आणि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि तसंच राहील तर उद्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. चला तर घरगुती आणि तिचे समाधान कसे घरगुती उपायांनी तर करायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा उपाय करून किती फरक जाणवला. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.